तर मंडळी आली बघा रानात. काल बघा लय पाऊस झाला या, नुसतं रवतंय बघा कसं चिखल बघा किती झालाय. काल लय पाऊस झाला असल्यामुळे भुईमुग बघा आली कसा झालाय ती. बघा कसं आहे. वाटाचं रान असल्यामुळं चिखल बघा कसा चपलीला लागतो या. लय पाऊस झाला या. मग बघा कसा आहे. भुईमुगाच्या डाळ्याला काय कमी 50-50 शेंगा बघा. थांबा तुम्हाला एक उपटून दाखवतो. बघा 50 ते शेंगा आहेत. नमस्कार मंडळी, गावाकडची चव या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज बघा आलतो रानात. तुम्ही तर बघितलंच आपल्या भुईमुगाच्या शेंगा किती शेंगा आहे ती. मंडळी बघा काल लय पाऊस झालता आमच्या इकडं आणि आली इकडं भुईमुग बघायला. अहो पप्पा ही काय ह्याला लय काटे ती कशाची भाजी हो ही? अरे ती टमाटाची भाजी आहे. अहो ह्याचा उपयोग काय हो, फायदा काय? अरे ती हाड मजबूत करण्यासाठी, कंबर दुखीसाठी चालती. हाड आपली ठिसूळ झाली तर ती मजबूत करण्यासाठी ती भाजीचा उपयोग होतो. लय फायद्यात किंवा ह्या भाजीचं लय फायदा येतो. न्यायची का वेळ घरी नाहीला झणझणीत करायला लावायची का? हा, भाजी घेऊन जाऊन तुझ्या आईला चांगली करायला. हा चालतंय की. पप्पा होय, तुम्ही ह्या भाजीचं लय फायदे सांगितलं. आणि ही काटे माटाची भाजी ओळखायचं कशानं व? अरे ह्याला लय काटा असते. काटे हे हो बघा आहेत का लांबडची लांबड काट. ह्याला काट माठ. आणि ती हाडांची कुठलीही समस्या असली का नाही ती ही भाजी खाल्ल्यानं खरंच दूर होती. तर ह्या भाजीचं लय मोठं. ही भाजी शक्यतो अशी भेटत नाही, पण ती कवचित झाड अशी येते ती. असं आता आपण उन्हाळी हा भुईमुग केलाय का नाही, त्यामुळं त्यात लय नाही 1-2 झाडं आलेली ती. त्यासाठी आता आपण तुझ्या आईला मस्त झणझणीत अशी टमाटाची भाजी बनवायला. चालतंय की, नेऊ आपण घरी आता भाजी. हा, भाजी घरी घेऊन जाऊ आणि बनवायला. हा चालत. पप्पा अव चला की लवकर घरी जाऊ आता. मग लय काटत असते ती भाजीतून. आईला झणझणीत भाजी करायला लाव. हो हो हो, सकाळच्या जेवणात नेमकी ही भाजी होईल. ये बघ आजचे कालवणास काय घेऊन आलो या. काय आणलंय? काटे माटाची भाजी. होय होय रडा. काट माटच आहे की अरे ह्यो. काटे माटाचे आहे ना? हो, चांगला आणलाय की. कुठं भुईमुगाच्या वावरात आणलं वे आपल्या? हो अगं भुईमुगाच्या वावरात लय आलाय की. अरे कवळा आणि चांगला ताजा लुसलुशीत की राहाय ह्यो. मग बरं झाला आणला रे ह्यो. तर लय भारी असतो शरीराला. पप्पा म्हणलं की हाड मजबूत करतो ही. हो, ही काटमाटाची भाजी का नाही आयुर्वेदिक भाजी यार. ही कमर काटलय असतात. ही काटमाटाची भाजी आहे ना, त्याला लय काटा असते. तर ही आपलं हिंगण बेटकाचं झाड कसं असतं त्या पद्धतीत ह्याला असं लांबड झाड काटा असते तर या. आणि ह्याचा फायदा म्हणलं का नाही तर ही हाड आपलं गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याच्यासाठी तर लय गुणकारी काही. ही कंबर दुखी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का नाही ही ना, ही जसं शेवग्याच्या झाडात जसं कॅल्शियम असतं ना तसं या काटामाटाच्या भाजीत सुद्धा कॅल्शियम असतं. आणि भाजीत तास्तच असतं. पण ही ही मोठा देंडा आहे ना, ह्यो देंडा ह्याची सुद्धा भाजी होती. ह्याचं ना डेस होते. तर डेस 1 नंबर आणि चवदार लागते. तर
तर मग आज आहे ना आपण ही भाजीच करूया. कशाची? बरं झालं? शेंडांची भाजी करायची का पानांची भाजी करायची? या पानांची भाजी करायची. ह्या पानाच्या भाजीत कॅल्शियम आपले हाडं मजबूत करतं, हाडातलं कॅल्शियम वाढवतं. आपलं जी सांधे दुखी गुडघं दुखतात का नाही त्याच्यावरती तर ही लय गुणकारिक आहे. तुला माहित नाही, आमची आजी का नाही पहिला उन्हाळा पाऊस पडला का नाही की असं रानातनी का नाही रानातनी ना लय अशा भाज्या यायच्या. पाऊस पडायला सुरुवात झाली का नाही की ही उगवायला सुरुवात होतं. की काटमाट म्हणा, सराट म्हणा किंवा गोळ चिगळ असं नाही आले का नाही की आमची आजी आम्हाला करून घालायची. भुईमुगात चिगळीची पण भाजी आली अगं. हाय ना. हा, आता ही निवडायची कशी तुला सांगते. निर्धर काट येते ह्याला, काट मोडते. हा काट्याचा भाग घ्यायचा नाही आपल्याला, नीट अगदी सावकाश ह्याला निवडायला लागतं. आणि कवळी लुसलुशी चांगली भाजी आहे र. बरं झालं आणलं. तुम्हाला कसं काय कळला ह्यो काटमाट आहे त्यो? अगं त्याला तू म्हणायचीस ना त्या काटमाटाच्या झाडाला लय काटा असते ती, हा, त्याच्यानं ओळखला आम्ही काटमाटाचे म्हणलं. अशी घ्यायची आधी निवडून घ्यायची आणि मग चांगली मोकळ्या पाण्यात धुवायची. आता तुम्ही गेला होता चिखलात, आता त्याला वाईट चिखल बिकल लागलेला असेल ते मग चांगले असेल मोकळ्या पाण्यात, नळाखालच्या पाण्यात आपण काटा आहेत की याला? काट त्यासाठी काट काढूनच निवडून घ्यावी लागते. काटा येते. कसली मस्त भाजी आहे रे ही, हिरवीगार, कुठं किडा नाही माकोडा नाही काय नाही. आणि करायला बी लय सोपी आहे, लय सामान सुद्धा लागत नाही ह्याला. आणि पावसाचं वातावरण झालंय, झणझणीत भाजी बनवते. अशी नुसती ह्याची पानं घ्यायची, कारण काय होतं काटा घ्यायचाच नाही ह्याचा. आता तुला मी सांगते हे ह्याचं का नाही ही डेस सुद्धा होते. पण ही डेस कसं करायचं माहितीये का? ही डेस आता ही ताजी भाजी आणली ना, ही डेस ताजं करायचंच नाही. काय होतं ह्याच्यातले पाण्याचं प्रमाण जास्त असतं या, म्हणून आहे का नाही मग ही आजच्या दिवस सुकून द्यायचा. आणि सुकलेला डेसा जर तुम्ही उद्या केला का नाही त्याची चव लय भारी लागते या. म्हणून ही असंच ठेव, ही काय फेकून देऊ नको. ह्याचं का नाही आपण डेस करूया. चालतंय की. आणि ह्याच्या नुसती पानं अशी. हो, काटा टोचतेली दामानी. हो, अशी पानं घ्यायची असतात करून भाजीची, म्हणजे काय होतं काटा येत नाही त्याच्यात. आता सगळी भाजी खुडून झालेली आहे. आता ह्या राहिलेल्या डेस जे आहेत ना हे आपल्याला एक दिवस तसंच ठेवायच्यात. पण ते आता कसं ठेवायचं का नाही ते तुम्हाला दाखवते. सगळी भाजी आपण निवडून घेतलेली आहे. आता बघा ह्याची पानं घेतलेली सगळी कवळी लूस पानं आणि हिरवीगार सुद्धा आहेत. आता ह्याच्यातलं राहिलं ही डेस बघा. आता ही जी डेस आहेत का नाही ही सुद्धा आपल्याला, ही कवळ आहे ना कवळ डेस ही आपल्याला भाजीत घ्यायची आहेत ही. आणि ही जी जाड डेस आहेत का नाही ही एक दिवस वांबवायचं, म्हणजे का नाही असं घरामध्ये ना सावलीला ठेवायचं. जेवढं सुकल ना एवढा ह्याच्यातला रस उतारतो या बघा. आणि मग ह्याचं डेस बनवायचं, एक नंबर चवदार लागते. आता का नाही ह्याचं कसं आपल्याला ह्या भाजीत देंड्या घ्यायच्यात ना मी तुम्हाला दाखवते. हा बघा, आपल्याला भाजी नंतर चिरून घ्यायची, पण त्याच्या अगोदर आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता ही काट जी आहेत ना ही आपल्याला सगळं आधी काढायच्यात. पण काटा पण ह्याचा बाबा लय बेकार असतो. लय एकदा जर टोचला का नाही तास 2 तास तरी आग थांबत नाही. आता ही असा चांगला असं स्वच्छ करून घ्यायचा, ह्याला म्हणायचं कवळा डेसा. आणि आता ह्यो कवळा डेसा आहे ना ह्यो का नाही ह्या भाजीत धुवून घ्यायचा आहे आपल्याला. ह्या भाजीत चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. आता ही जेवढं मला कवळं डेसा पाहिजेत का नाही एवढं मी सगळं असं काढून घेते या. मी तर बघ हातानंच काढलं मी तर हातानंच काढलं. जपून काढ बाबा, ह्याला ना लय काटा असतात या दुखतेला. हा बघा आता ह्यो जाड डेसा झाला आणि एकदम असा जाड आणि निबार आहे.
नेबार डेसा आहे का नाही तो आपल्याला एक दिवस आंबून ठेवायचा आणि त्याला का नाही मस्त असा का नाही डेसा बनवायचा. आता भाजी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं आणि डेसा सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे. तर आता ही आपल्याला वांबून ठेवायसाठी बदलायला काढते आणि जी कवळं कवळं आहेत ना ही डेस सगळं निवडून आहे का नाही मी भाजीला घालणार आहे. आणि ह्याच्यातलं तर आता आमचा दाद्या गेला होता रानात त्याच्यामुळे त्याने असं कापून आणले. नाहीतर थोडासा जर बुडका उपटून काढला का नाही तर त्याच्या ज्या मुळ्या असतात ना मुळ्या त्या सुद्धा एक नंबर म्हणजे एखाद्याचं पोट साफ होण्यापेक्षा का नाही एखाद्याची जर लघवी साफ होत नसेल का नाही तर त्याच्या मुळ्यांचा उपयोग लय भारी होतोय. आणि ते आता ह्यांनी आणलं कापून त्याच्यामुळे आता मला काय माहीत नव्हती नुसती म्हणले आम्ही येतो या भुईमुग बघून आणि गेली आणि ही डेस भाजीच घेऊन आले. तर आता मला म्हणले असं तर मी सांगितलं असतं बाबा तेवढं ती उपटून आणा म्हणून. आता ह्यात लय फायदा येतं एकदम गुणकारी आहे बघा ही काटमाट असा ना तुम्हाला बाजारात सुद्धा मिळणार नाही. हे सगळं जर खायचं म्हणलं ना ती फक्त गावालाच मिळतं. आता हे सगळं ना डेस मी असं नीट करून घेते. आता ही जी कवळ्या कांड्या आहेत ना काटमाटाच्या ह्या चिरून आहेत ना आपल्याला ह्या भाजीत घालायच्या. आणि ही जाड दी ठेवलेले आहेत ना ह्याला तर डेस चांगलं होत आहे. या आता ह्याला का नाही आपल्याला चांगलं असं आंबून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातला रस आहे का नाही जेवढं सुकतेला ना एवढं चांगली चव देते. तर आता ही मोकळ्या पाण्यात मी चांगली धुवून आणते भाजी. चालू केली मोटर आधी. हो आता भाजी का नाही ह्या टोपल्यात धुवून घेते म्हणजे काय होतंय पाऊस पडल्यामुळं का नाही माती बिती पानाला जर चिकटली असेल का नाही की ह्या टोपल्यातली माती सगळी खाली मिसळून जाते. काय होतंय खाली पडत पण नाही आणि ह्याची ना सगळी अशी पानं जाते तर माती बिती सगळी निघून जाते. आता भाजी आपली चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मोकळ्या पाण्यात. आता आपण करायला घेऊ चांगली मस्त अशी आपण भाजी धुवून घेतली. या आता जी आपल्याला का नाही ही कवळं जी देंड आपल्याला पाहिजेत का नाही ही चांगलं असं बारीक चिरून घ्यायचं. कारण ह्या देंड्यात तर सारा अंश असतो. या सगळं का नाही ही भाजीत उतारलं का नाही की मग भाजी बी चवीला एक नंबर लागते. या चांगलं ही बारीक चिरून घ्यायचं. बघा आपल्याला ह्या पद्धतीनं का नाही सगळं भाजीत घालायचं ही चिरून कवळ्या शेंड्याचं फक्त कवळं देंड मी चिरून घेतलंय. आता ही भाजी एकदम बारीक पानं असल्यामुळं का नाही चिरायची अजिबात काही गरज नाही. आता सगळं पाणी ह्याच्यातलं नितळलेलं आहे. हे बघा नगभर सुद्धा पाणी राहिलेलं नाही. आणि जी आपल्याला भाजी करायची आणि ही का नाही एक दिवस आणि एक रात्रभर का नाही सुकवून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्याचं डेस करायचं. आता ही बदलायला ठेवते. आता भाजी करायला काय लई सामान लागत नाही बघा. आणि एकदम साधी भाजी आपल्याला करायची चुलीवरती. साधी जेवढी भाजी करायला ना एवढा भाजीतला अंश किंवा जास्त सामान न घालता आपलं थोडक्या सामानात केलं ना तर भाजीचा साजीच अंश आहे का नाही ही चांगला राहतो. या आता ही भाजी बनवण्यासाठी काय काय सामान मी घेतले मस्त दाखवते. आपल्याला फक्त भाजी करायला का नाही हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं लसूण घेतलाय तेल
जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. आता सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला का नाही मिरची टिचून घालायची. म्हणजे काय होतं टिचून घातलेल्या मिरचीचा का नाही भाजीला लय भारी टेस्ट येते. या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यातला लसूण आहे ना, लसूण हे आपल्याला ज्या फोडणीसाठी थोडासा आपल्याला ठेवायचा आणि बाकीचा ठेचाय घ्यायचा आहे. अशा 4 पाकळ्या मस्त ठेवते. एक थोडासा चमच्याभर म्हणलं तरी थोडासा एक अर्धा चमच्याना जिरं आपल्याला ठेचायला घ्यायचंय. बाकीचं जिरं आपल्याला फोडणीत घालायचं आणि मिरच्या कुटण्यापुरतं मीठ आणि बारीक असं कुटून घ्यायचंय. चटणी चांगली बारीक कुटून घेतलेली आहे. चूल बी चांगली पेटलेली. आता इकडं कढई तापाय ठेवते. कढई चांगली गरम करायची आपल्याला. चांगली गरम झालेली आहे. त्यात घालायचे आपल्याला तेल. तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचंय. वारं सुटलं या त्याच्यामुळं का नाही बाई जाळच दिसतो या. आता तेल चांगलं तापले. आता ह्याच्यात टाकायचं ही लसूण फोडून घेतलेला आहे बाई मी 2-4 पाकळ्या ठेवलेला. याचा तेलात चांगला भाजून घ्यायचा. चांगला लाल झालेला आहे. त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं. जिरं चांगलं फुललेलं आहे. आता ही आपण कुटून घेतलेली चटणी त्यात टाकायची. चटणी आपल्याला चांगली भाजून घ्यायची. ही भाजी ना मेथीच्या भाजीसारखी पण केली जाते. म्हणजे का नाही मिरच्या चिरून बी टाकत. पण काय होतं या अशी मिरची चिरून कुटून टाकली का नाही ही भाजी चांगली चवदार लागते. वारं फिरतं या त्याच्यामुळं का नाही जाळ सगळा तोंडाकडे येते. मस्त असा चटणी आपली चांगली भाजलेली आहे. आता ह्याच्यात ही धुतलेली भाजी नितळून घेतलेली ना ही टाकायची. ही जी आपण थोडं थोडं कवळं दिंड चिरून घेतलेलं होतं ना हे असं मध्ये आधी टाकायचं. म्हणजे का नाही ती बी पटकन शिजलं जात होतं. आता भाजी चांगली सगळीकडून हलवून घ्यायची आपल्याला. लई वेळ लागत नाही भाजी करायला. भाजीला अजिबात सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. आमच्या पाण्यात मिठाच्या पाण्यातच भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची. आता चटणी वाटायला आपण मीठ घेतलं होतं. थोडंसं मीठ आपण वरणी टाकायचं. भाजी परत एकदा चांगली हलवून घ्यायची. रानभाज्या किंवा पालेभाज्या असं जर मनसोक्त खायचं म्हणलं का नाही तर खेडेपाड्यातनीच बघा असलं मिळतंय. आता ही सगळीकडून भाजी माझी हलवून झाली. आता ह्याच्यावर ठेवते झाकण. ह्याला म्हणजे पाणी सुटेल.
आता झाकण काढून बघू आपण. मस्त अशी भाजी बघा तयार झाली आपली. पाणी तर मी बिलकुल सुद्धा अजिबात घातलं नाही ह्या भाजी. नुसत्या वाफेवरची भाजी एकदम मस्त सुटसुटीत. आता ही जी आपण देंड जी चिरून जी टाकलं होतं ना ही बघूया आपण शिजल्यात का. एकदम गाळच. कुठल्या बी रानभाज्या किंवा पालेभाज्या जर करायच्या म्हणलं ना तर का नाही शिजवून घेऊन करायच्या नाही. तर आपल्यातलं फक्त जी गरगटी भाजी आपण चाकोराची करतो का नाही हीच भाजी आपल्याला फक्त शिजवून घ्यायची असती. तरी पण आपण त्याच्यातलं पाणी ओतून घेत नाही. अजिबात ती घेतोच पाणी. आता ही सुद्धा भाजी आपण पाण्याचा मी थेंब सुद्धा वापरला नाही. नुसता वाफेवरती ही भाजी तयार केलेली आहे आणि शिजली सुद्धा एकदम मस्त अशी. तरी पण अजून आपण 2 मिनिटं का नाही झाकण ठेवायचे. झाकण ठेवते यावायच. चला आता मस्तच आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम चवदार आणि सुटसुटीत मस्त बघा एकदम शिजलेली सुद्धा आहे. मस्त अशी आता देंड सुद्धा शिजलेले. इथं काय होतं मुळातच ह्या भाजीत आहे ना पाण्याचं प्रमाण नाही जास्त असतंय. त्याच्यामुळे ह्याला वरणी पाणी घालायची अजिबात सुद्धा गरज नाही. आता जेवायला देते. चले बस जेवायला. मंडळी जेवाय आहे ना बघा. काटमाटाची मस्तपैकी झणझणीत भाजी बनवली. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. कशी काय झाली र. कशी नंबर झाली नाजूक फळा. एकच नंबर लागते. झाली ना. केवढी भाजी आणलेली तू. 3-4 डेस होत ती. कढाई भरून होती भाजी पण शिजून बघ डिस भरूनच झाली का नाही. एकच नंबर झाली. झाली ना. आणि लसूण तर काय नाजूक फळा. असा तेलात फोडणीला लसूण दिला का नाही म्हणजे भाजी चांगली चवदार होती या. मस्त अशी बघ कसली छान दिसती या. चवदार बी होती. 5 दिवसात हाडे मजबूत होते. हो ठिसूर हाडे. ह्याचा का नाही पाल्याचा रस जरी काढून पिला का नाही तरी पण सांधेदुखी गुडघेदुखी आणि जी आपली हाडं कमकुवत झालेली असतात का नाही ही शरीरातली ताकद भरून काढायचं काम करते या ही काटमाटाची भाजी. त्याच्यामुळे ही रानभाजी हिला कुठलं औषध नाही काय नाही अजिबात फवारणी नाही कुठलं रासायनिक खत सुद्धा नसतात ह्या भाजीला. एकदम गुणकारी नैसर्गिक भाजी ही. तर आहे का नाही. चला मंडळी आमची जर आजची जर रानभाजीचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि ही आमची काटामाटाची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.